अजून खूप मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. आतापर्यंत ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला, रायगड जिल्ह्याचा आणि कोयनेचा एक बुलंद आवाज विनोदजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला. कॅडनिक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 दिवस क्रमांक 1 मध्ये पुनर्ष एकदा सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत, सर्व क्रिकेट रसिकांचं देखील सहर्ष स्वागत. युनिक लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समेत जॉईन झालाय त्या सर्व प्रेक्षक राजाचं देखील सहर्ष स्वागत होत आहे. स्पर्धा खूप चांगली आहे. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि कौशल्याची स्पर्धा आपल्या भेटीला आले. खरं तर कॅडनिक्स कंपनी घनसोली विभागामध्ये 2025 साली उभी राहिली. 8 भावांनी मात्र ही स्पर्धा, ही कंपनी मात्र उपस्थित केली आणि त्या कंपनीच्या नावाने मात्र या स्पर्धेचं आयोजन देखील केलं गेलंय. तिन्ही विभागांना मात्र एकत्रित म्हणून ही स्पर्धा मात्र इथे खेळवली जाते. मॅचला होते सुरुवात. मॅच आहे एका बाजूला श्रेया स्पोर्ट तर त्यांच्या विरुद्ध सिया 11 अशी मॅच आहे. एका बाजूला शेमडी गावातील दीपक दादा साळुंके यांच्या संघ मालकीचा संघ श्रेया स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला केळवली गावचे अक्षय जानकर त्यांच्या संघ मालकीचा संघ सिया 11. पहिलाच बॉल स्लॉग स्वीप केलाय आणि पहिल्याच बॉल वरती दे धमाका. फलंदाज मनोज कदमचा ब्रँडेड षटकार. परळी गावचे मनोज कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलाच बॉल स्लॉग स्वीपचा फटका जबरदस्त खेळलाय. अगदी बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर मनगटातील ताकद बाहेर काढले. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. आकाश सामंतराय यांच्यावरती पहिल्याच बॉल वरती केल्या हल्ला बॉल. आणखीन एक गरकन गिरकी घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अंगाला जाऊन भेदलाय. त्यानंतर विकेट किपर यांच्या हातामध्ये देखील विसवला. पहिल्या बॉलला षटकार आणि त्यानंतरच्या बॉलवरती प्रत्युत्तर देत असताना आकाश सामंतरायने डॉट बॉल टाकलेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय करांडे AK-47 म्हणून त्यांची ओळख आहे. हाय बॉल सुरेख हाताला शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. त्यानंतर त्या बॉलला फॉलो केलं. बॅटचा चेहरा अगदी ओपन केला. त्यानंतर सिंगल धाव प्राप्त झालेले आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील बोर्णे गावचा खेळाडू आकाश सामंतराय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभा आहे. सातारा प्रीमियर लीग देखील या खेळाडूने गाजवले. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. वेग चांगला आहे. टप्पा त्याच्याकडे अचूक आहे. दिशेवरती नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळालाय. तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल वेगाने टाकलाय. आकाश कारंडे AK-47 ला अगदी चारी मुंड्या चित केलंय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हा आकाश सामंतरायचा दबदबा आहे. अशाच प्रकारची ती गोलंदाजी करत असतो. वेग त्याच्याकडे चांगला आहे. समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं सोनवडी गावचे अक्षय कारंडे आहेत. AK-47 नावाने प्रसिद्ध देखील आहेत. ओहो, हा बॉल हातातून स्किड झालाय. परंतु काय घडलंय, पंचांचा इशारा येईल. नो बॉल. बीमरचा हा बॉल आहे. एक सिंगल धाव मिळेल. धावत असताना रनरअप घेत असताना बॉलिंग करत असताना बॉल हातातून स्किड झाला, हातातून निसटला आणि त्यानंतर पंचांचा कॉल आलाय. नो बॉल. एक सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल आपटलेला बॉल. चेंडू हवेमध्ये केलाय परंतु फ्रीडचा बॉल. कॅच ड्रॉप. अमोल शेडगे होते. कॅच ड्रॉप झालाय. त्यानंतर पहा एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं. 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आता 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 या धावसंख्येवरती. या अगोदरचा बॉल नो होता त्यामुळे हा बॉल फ्रीड देखील होता. त्या फ्रीडच्या बॉलवरती कॅचची संधी उपलब्ध झाली होती परंतु कॅच ड्रॉप झालाय. अमोल शेडगे या खेळाडूच्या माध्यमातून 10 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती पॉवर प्लेच्या षटकामधील आकाश सामंतराय. पहिल्या बॉलवरती षटकार त्यांनी खर्च केला परंतु पाठीमागच्या 4 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा खर्च. हाही फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा फटका होता. क्षेत्ररक्षक होते 30 सर्कलच्या आतमध्ये. कव्हर रिझर्व मध्ये संदीप कदम त्यांनी बॉलला स्टॉप केलं आणि अवघी 1 धाव ते पूर्ण झाले. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्रेया स्पोर्ट्स या टीमच्या मनोज कदमने 3 बॉलमध्ये 7 धावा बनवलेत. अक्षय कारंडे यांनी 4 बॉलमध्ये 3 धावा बनवलेत. ही प्रारंभिक जोडी आहे. सलामीची जोडी आहे श्रेया स्पोर्ट्स या टीमची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा बनवलेत परंतु एका बाजूने विचार केला ना आकाश सामंतराय
बोरणे गावचा खेळाडू. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला मनोज कदमने आणि त्यानंतर त्याने कमबॅक केलं. अवघ्या 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत एका षटका पाठीमागे त्याने 11 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती संकट आली होती, परंतु संकटातून मार्ग काढत असताना आकाश सामंतरायने मात्र मार्ग चांगला काढला. सिंधुताई सपकाळ यांचं एक चांगलं विधान मला आठवतंय. फुलांच्या पायगड्यावरून चालत असताना काटे तुम्हाला टोचले तरी चालतील, काट्यांना फक्त टोचणं माहीत असतं, त्यांना वेदना कधीच कळत नाहीत. तुमच्यावरती कितीही मोठे कटिंग प्रसंग येऊ द्या, तुम्ही तुमचे पाय इतके घट्टे करा की काटेच तुम्हाला म्हणतील आई आहे वेलकम हम झुकताय तुम चलना शिको. म्हणजे तुमच्याकडे कितीही मोठे कठीण प्रसंग येऊ द्या, तुम्हाला पाय रोवून उभं राहावं लागतं. तसंच घडलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती आकाश सामंतराय यांना संकट उभी राहिली होती, परंतु त्यानंतर संकटातून मार्ग काढत असताना पाठीमागचे 5 बॉल त्यांनी चांगले टाकले. 11 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दहिवडचे मोन्या अर्थातच सौरभ देवरे आलेले आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. स्ट्राईक एंडला अक्षय कारंडे जे सोनवडीचे आहेत, हार्ड हिटर बॅट्समन आहेत. आतापर्यंत सोनवडी गावासाठी चांगलं क्रिकेट त्यांनी केलंय. क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी मोठ्या प्रमाणामध्ये आहे असा AK-47 अक्षय कारंडे. पहिलाच बॉल उचललाय, उंची जास्त, लांबी ही तितकीच आहे. बॉल निघून चाललाय लांब 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 लचक षटकार अक्षय कारंडे यांच्या बॅट मधून आलाय. अगदी पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने केली होती आणि ओव्हर क्रमांक 2 ची सुरुवात देखील षटकाराने केले. अक्षय कारंडे ब्रँडेड षटकार. स्विचचा फटका, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव प्राप्त झाले. अठरा धावा धावफलकावरती लागलेले आहेत. त्याचबरोबर एकेव गावचे सुपुत्र युवा कार्यकर्ते आदरणीय श्री संतोष दादा कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही कॅडनेक्स प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. 18 धावा स्कोर कार्डवरती. या बॉलला फुल टॉसचा बॉल, दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले, आणखी एक दमदार चौकार अक्षय कारंडेच्या बॅट मधून आलाय. एक घणाघाती प्रहार चौकार, माफ करा, मनोज कदमच्या बॅट मधून हा चौकार आलाय. पहा अगदी रिप्ले टेलिकास्ट, अगदी लोअर फुलटॉसचा बॉल होता, फुलटॉस बनवला, बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले, बॅटचा चेहरा ओपन केला, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले आणि मनोज कदमच्या बॅट मधून आलाय आणखीन एक जबरदस्त चौकार. पुढचा बॉल शफल झाले, त्यानंतर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न फसलाय, बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. हा बॉल सौरभ देवरे यांनी चांगला टाकला. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल देखील आलाय. मी म्हणेन हे षटकामध्ये काही बॉल डॉट आलेत, परंतु काही बॉलवरती आक्रमक रूप देखील धारण केलंय मनोज कदमने. खोला टाकलेला बॉल आपल्याच फॉलोअर मध्ये अडवण्याचा प्रयत्न चांगला झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, जर डायरेक्ट हिट केला असता तर निश्चितपणे धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालं असतं, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. क्रिकेटमध्ये जर तरला जास्त महत्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटही नाहीये. 23 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मनोज कदमने 12 धावा बनवलेत आतापर्यंत 6 बॉलमध्ये. शेवटचा बॉल बिग हिट केला बॅटच्या स्लॉट मध्ये, बॉलला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये, आकाश कारंडेच्या बॅट मधून आलाय सनसनीत, धनधनीत आणि खणखणीत षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. ओव्हर पिचचा बॉल होता. AK-47 मधून जशी गोळी निघते तशी मात्र अक्षय कारंडेच्या बॅट मधून हा बॉल मात्र सीमारशीच्या बाहेर पाठवलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये अद्यापही श्रेया स्पोर्ट्सची विकेट गेलेली नाहीये. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. अक्षय कारंडे यांनी 7 बॉलमध्ये 15 बनवले आहेत. मनोज कदम यांनी 6 बॉलमध्ये 12 बनवलेले आहेत. तब्बल 12 बॉलच्या पाठीमागे 29 धावांची पार्टनरशिप श्रेया स्पोर्ट या टीम साठी उभी राहिलेली आहे. आतापर्यंत 14.50 च्या सरासरीने
श्रेया स्पोर्टने धावा बनवलेल्या आहेत. चांगली बॅटिंग, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. एका बाजूला अक्षय कारंडे आहेत, ते उरमोडी परिसरातील सोनवडी गावचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला मनोज कदम आहेत, जे उरमोडी परिसरातील परळी गावचे आहेत. दोन्ही खेळाडू उरमोडी परिसरातील आहेत. चांगली बॅटिंग करतात, परंतु आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये कोणाला प्राचरण केले? स्वतः कॅप्टन CI11 टीमचे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील पारंबे गावचा खेळाडू राकेश घाडगे CI11 टीमचा कॅप्टन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभा आहे. नीलम मसाला ड्रायफ्रुट्स आणि सह्याद्री सुपरस्टार दोन्ही संघांच्या संघटनाकडे विनंती, आपण डिपोटिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये मॅनब्रेक केली जाईल. दोन पूर्णांक 1 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. राकेश गाडगे यांनी पहिला बॉल चांगला टाकला होता. पहिल्या बॉलवरती 1 धाव आलेली आहे. युनिकला युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही पाहताय. क्लिअरिटी, नेटनेटकेपणा खूप चांगला आहे. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. फुलटॉसचा बॉल उचललाय, परंतु एलिव्हेशन कमी, वेळेची अचूकता साधता आलेला नाहीये. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये अजय केरेकर या खेळाडूने टिपलाय झेल आणि संपवलाय फलंदाज अक्षय कारंडे. AK-47 चा खेळ. 8 बॉल मध्ये 15 धावांचे एक विस्फोटिक खेळ त्यांनी साकारले. शॉर्ट आणि स्वीट खेळ त्यांनी साकारले. 187 चा स्ट्राईक रेट, 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि तो देखील माघारी परतलाय. पहिलं सुयश मिळवून दिलेलं आहे स्वतः कॅप्टनने राकेश घाडगे या खेळाडूने. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. लोअर फुलटॉसचा बॉल होता, फुलटॉस बनवला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सांडवली गावचे अजय केरेकर होते, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. विकेटचं पतन झालं. पहिला धक्का लागलेला आहे श्रेया स्पोर्ट या टीमला 30 या धावसंख्येवरती. आणि पहिलं सुयश मिळवून दिलेलं आहे स्वतः कॅप्टन राकेश घाडगे यांनी. कप्तानच्याला सीना ताण की असं म्हटलं जातं. 30 बॉल 30 धावा धावफलकावरती. याही बॉलला उचललेला आहे, परंतु कॅचची संधी. आपल्याच फलोत्तरामध्ये कॅच पकडलाय. पहिल्या प्रयत्नात कॅच ड्रॉप होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी लगोलग शरीरावरचं संतुलन बनवलं आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलेला आहे श्रेया स्पोर्ट या टीमला. राकेश घाडगे मैदानाच्या आतमध्ये कमालीची आणि धमालीची गोलंदाजी करतायत. सुरेश शिंदे चॉईस खेळाडू आहे श्रेया स्पोर्ट या टीमचे, परंतु त्यांना शून्यही फोडू दिलेला नाहीये. गोल्डन डकचे शिकार ठरलेले आहेत. मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं रिप्ले टेलिकास्ट मध्ये कॅप्टन विरुद्ध कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट असा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. परंतु हे बॅटल जिंकलं 11 टीमच्या कॅप्टनने, अर्थातच राकेश घाडगे यांनी. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. विकेट हॅट्रिक च्या उंबरठ्यावरती राकेश घाडगे आहेत, जे CI11 टीमचे कॅप्टन आहेत. पारंबे गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बहरदार गोलंदाजी करतायत. आणि विकेट हॅट्रिक जर मिळवले तर तुकाराम सीताराम कदम यांच्याकडून रोख कॅश प्राइस 300 रुपयांचा आहे. सलग 3 षटकारांसाठी 300, सलग 3 चौकारांसाठी 300, सलग 3 विकेटसाठी 300 रुपये तुकाराम सीताराम कदम साहेब यांच्या माध्यमातून आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये षटकार हॅट्रिक झालेले आहे. सलमान पटेलने ती हॅट्रिक पटकावलेली आहे, परंतु आता विकेट हॅट्रिक होईल का? या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक CI11 टीमच्या माध्यमातून येईल का? राकेश घाडगे पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवतील का? एक विक्रम करतील का? या सर्व गोष्टी आहेत. चर्चा, वितर्क या सर्व गोष्टी होतच असतात. विकेट हॅट्रिकचा बॉल ओव्हर द विकेटने. विकेट हॅट्रिकच्या बॉल वरती तडाखा लावलाय. फलंदाज आहे डावकुरे हाताचा अक्षय साळुंके, मॅन फ्रॉम शेमडी गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या 2 बॉलवरती राकेश घाडगेने जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीवरती पूर्ण पाणी फेरलाय. अर्थातच अक्षय साळुंके या खेळाडूने रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. काय जबरदस्त फटका केला. बॅटच्या स्लॉट मध्ये त्याच्या आला आणि त्यानंतर मात्र बॉलला पाठवले डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. 36 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल, पायांचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. चेंडू करतोय हवाई मार्गाने सफर. अक्षय साळुंकेच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 धमाके षटकार.
रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. पायांचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. बॅटच्या अगदी स्लॉट मध्ये चेंडूला घेतला आणि त्यानंतर हा षटकार देखील आलाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स, त्यानंतरच्या 2 बॉलवरती 2 षटकार. 42ला 2 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. पुढचा बॉल यावेळेला चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज राकेश गाडगेने आणखी एक टिपले कॅच. विकेटचं पतन. बड़ी मछली फंस गई जाल में, चिड़िया छिप गई खेत में. विकेटचं पतन. तिसरा धक्का लागलेला आहे श्रेया स्पोर्ट या टीमला आणि हे तिन्ही धक्के दिलेले आहेत ना राकेश गाडगे यांनी दिलेले आहेत. परंतु स्क्रीनवरती अक्षय साळुंके तुम्ही पाहताय. 3 बॉल 12 धावा त्यांनी बनवले. 400चा स्ट्राईक रेट होता. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली. शॉर्ट आणि स्वीट खेळी त्यांनी साकारली आणि अक्षय साळुंके देखील बाद झालेले आहेत. 42 धावसंख्येवरती तब्बल 3 गडी बाद झाले. परंतु राकेश गाडगे यांनी जबरदस्त कॅच पकडलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 42 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरची मॅच असेल नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स विरुद्ध सह्याद्री सुपरस्टार. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. नीलम मसाला आणि ड्रायफ्रुट्स विरुद्ध सह्याद्री सुपरस्टार अशी मॅच असेल. राकेश गाडगे यांनी जबरदस्त चमकदार कामगिरी केलेली आहे. 1 षटक त्यांनी हाताला. धावा खर्च केल्या तब्बल 13 धावा. विकेट्स मिळवल्या 3 विकेट. हॅट्रिक ते मिळवू शकले नाहीत परंतु ओव्हर हॅट्रिक त्यांनी मिळवले. तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवरती राकेश गाडगे 3 विकेट्स 13 धावा खर्च केल्या. खरं तर डॉट बॉल त्यांनी टाकले 3 आणि 2 षटकार देखील खर्च केले. परंतु 13 धावा खर्च करून 3 विकेट्स मिळवणारा कॅप्टन राकेश गाडगे देखील तुम्हाला पाहायला मिळालाय. शेवटचा षटक. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. कॅचची संधी. कॅच ड्रॉप झालाय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये निगुडमाळ गावचा खेळाडू आदित्य निपाने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले आहेत. उंची त्याची पाहिली तर कमी आहे. युवा खेळाडू आहे. पहिला बॉल त्यांनी चांगला टाकला आहे. समोरच्या बाजूला आता स्ट्राईक एंडला गणेश माने डबेवाडी गावचा खेळाडू. कमी गतीचा बॉल. चेंडू हवेमध्ये खेळला. मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु रनिंग हॅट कॅच घेत असताना मात्र चुकी झाले. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आत्ताच गेल्या 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना. त्या मॅच मध्ये अवघ्या 15 धावांवरती खरं तर संजू सॅमसन या खेळाडूला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर मात्र त्याने 87 धावांची खेळी साकारली आणि म्हणूनच भारत देखील जिंकला. म्हणजे एखाद्या मॅच मध्ये तुम्हाला कॅच किती महत्वाची असते हे देखील तुम्हाला पाहावं लागतं. खोलात टाकलेला बॉल सरळ बॅटने केलाय. गॅप मधून बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. तलवारीच्या धारेने मात्र ही सीमारेषे चिरले. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. सरळ हाताने हा बॉल टाकला होता. त्यानंतर सरळ बॅटने केलाय. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी दूर होते. पायाच्या साह्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 49 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेच. 1 सिंगल धाव घेतले. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे श्रेया स्पोर्ट या टीमचं. खरं तर एका बाजूला श्रेया स्पोर्ट म्हणलं की दीपक दादा साळुंके यांच्या संघ मालकीचा संघ आहे. दीपक दादा साळुंके यांच्या मुलीचं नाव आहे श्रेया आणि श्रेया स्पोर्ट्स हे शॉप आहे आणि त्या शॉपच्या नावाने मात्र दीपक दादा यांनी आपल्या टीमच्या संघाला नाव दिलंय. परंतु शॉर्ट पूल अँड सक्सेसफुल. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. एक जबरदस्त फटका. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर CI11 अक्षय दादा जानकर यांच्या संघ मालकीचा संघ आहे आणि अक्षय दादा जानकर यांच्या पत्नीचं नाव सिया आहे आणि त्याच नावाने मात्र CI11 संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 56 धावा धावफलकावरती. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागच्या दिशेला निघून चालला. एका हाताने बॉलला जज केले. फेकी केले. तोपर्यंत 1 सिंगल धाव मिळेल. 57 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत 4 षटकांच्या अंती. आता 58 धावांचं लक्ष असेल. CI11 या टीम समोर येणारे बॉल आहेत 24 बॉल बनवायचे आहेत. 58. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस का बॉस या कक्षामध्ये ऐकूया विनोदजी जाधव सर यांच्या वाणीतून टॉस का बॉस या कक्षाची कहाणी. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. चला निलम मसाला ड्रायफ्रूट संघाचे संघनायक आणि सह्याद्री सुपरस्टार संघाचे संघनायक 1 मिनिटामध्ये आपण लगेच टॉस बॉक्सला यायचं. संतोष कदम या मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. आदरणीय संतोष कदम निलम मसाला ड्रायफ्रूट्स आणि सह्याद्री सुपरस्टार संघाचा संघनायक आणि संघमालक दिलीपजी देवरे अमोल देवरे यांना विनंती करतो आपण या निलम मसाला ड्रायफ्रूट संघाचे संघमालक सुरेशजी पवार आणि सुशील मोरे याही संघमालकांनी विनंती करतो आपण लगेचच यायचं. चला विनंती असेल सह्याद्री सुपरस्टार संघाचा संघनायक आणि निलम ड्रायफ्रूटचा संघनायक त्यासाठी यायचं इकडे. सह्याद्री सुपरस्टारचे कॅप्टन आले. चला निलम मसाला ड्रायफ्रुट्स आपण प्रत्येक इनिंगच्या अनाउन्समेंट करतोय की इनिंग नाणेफेक केली जाईल, आपण त्याची दखल घ्यायचं. सह्याद्री सुपरस्टार संघाचा संघनायक आलाय. निलम मसाला ड्रायफ्रुट संघनायक आपण देखील या. टॉस केला जातो. नाणेफेक टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतो निलम मसाला ड्रायफ्रूट, एका बाजूला सह्याद्री सुपरस्टार नाणेफेकीचा कॉलिंग करतील. चला निलम मसाला ड्रायफ्रुट्स कॉलिंग केले. हेड डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. किती धावसंख्येपर्यंत रेट लावण्याचा प्रयत्न असेल अपोजिशन टीमला? ग्राउंड फक्त 50च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न असेल. यापूर्वी 88 धावा देखील पहिल्या सत्रामध्ये झालेत. त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मेंटेन षटक कोणत्या गोलंदाजाला दिले जाईल? ऍक्च्युली पॉवर प्लेला आहे, बॉलर भरपूर आहेत, पण पॉवर प्लेचं ओव्हर बिच टाकणार आहे. अभ्यासात या कारणाने सामना आले. प्रथम फलंदाजी किती धावसंख्येचं लक्ष आपण सेट कराल? 4 ओव्हरला 50 प्लस तर करूच नक्की. कॅडनेक्स प्रीमियर लीग कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून ही लीगचं आयोजन केलं. आपल्या तिन्ही विभागातील खेळाडूंना एकत्रित केलं. एक चांगला प्लॅटफॉर्म. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. आयोजनाबद्दल फायनल दिवशी नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. आणि अल्पोपहार या ठिकाणी दिला जातो आपल्या प्रत्येक टीमला. कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आपण पाहतो एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन. निलम मसाला ड्रायफ्रूट्स आणि सह्याद्री सुपरस्टार टॉस जिंकला. सह्याद्री सुपरस्टार प्रथम फिल्डिंग घेतले. बॅटिंगसाठी आमंत्रित केले निलम मसाला ड्रायफ्रूट टीमला. आता सन्मान्य संघमालक सूरजजी पवार सुशीलजी मोरे यांचा संघ आणि सह्याद्री सुपरस्टार दिलीपजी देवरे अमोल देवरे यांचा संघ. मॅचला होईल सुरुवात. प्लीज सेल काय काय याची काळजी खास पदाच्या अर्थात समालोचक तुषार झांबरे यांच्या दुबाने. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच विनोदजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही टॉस का बॉस या कक्षामधून ऐकलेला आहे. पुन्हा एकदा कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे त्या सर्व प्रेक्षक राजाचं सहर्ष स्वागत करीत आहोत. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा आणि संघर्ष चेंडू आणि बॅटचा संघर्षाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. 58 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे CI11 टीम समोर. येणारे बॉल आहेत 24 आणि फिल्डिंग करताना आता तुम्हाला टीम पाहायला मिळेल श्रेया स्पोर्ट ही टीम. खरं तर श्रेया स्पोर्ट या टीमने 57 धावा बनवलेल्या आहेत आणि 58 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे CI11 या टीम समोर. एक जबरदस्त महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026. खरं तर ही स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामधून कास पठार विभागाच्या अगदी पायथ्याशी एकीव गाव निसर्गमय रम्य वातावरणामध्ये अगदी वसलेला आहे आणि त्या गावचे 8 बाहू एकत्रित आलेत आणि त्यांच्या माध्यमातून घनसोली विभागामध्ये कॅडनेक्स कंपनी 2025 साली स्थापन केली आणि त्याच कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून ही प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. तिन्ही विभागांना एकत्रित करून देणारी ही प्रीमियर लीग आहे. त्यामुळे तिन्ही विभागांचं लक्ष मात्र या स्पर्धेकडे लागलेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल गणेश माने. फुलटॉसचा बॉल ऑन साईडला वळवलाय. फुलटॉसला माफी नाही. फुलटोल वसूल केला जातो. संदीप कदम यांच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त हाय अँड व्होल्टेज षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल.
पहिलाच बॉल फुलटॉस बॉल ठेवला होता, ऑन साईडला वळवलाय. पहिल्याच बॉलचं स्वागत अगदी दिमागदार केलंय. पाण्याला बोलतात द्रव्य आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय भव्य दिव्य बोर्नेच्या संदीप कदमने. पुढचा बॉल कोला टाकलेला बॉल इनफिल्डच्या डोक्यावरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. CI11 टीमचा संदीप कदम चांगल्याच फॉर्म मध्ये आहे. खोला टाकलेला बॉल इनफिल्डच्या डोक्यावरतून उडवला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी डबेवाडीच्या गणेश माने यांच्यावरती हल्ला बॉल. आणखीन एक आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल युनिकला युट्यूबच्या माध्यमातून. गणेश माने यांनी हा बॉल अगदी हाफ ट्रॅकर ठेवला होता. शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. संदीप कदम ब्रँडेड षटकार. सलगच्या 3 बॉल मध्ये अवघ्या 14 धावा कुठलेल्या आहेत. धावांचा रतीब देखील धावांचा रतीब देखील रचलेला आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 2 षटकार 1 चौकार. दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये बोर्नेच्या संदीप कदमला धावांची भूक लागले आणि तो धावा आता खोऱ्याने गोळा करतोय. डबेवाडीच्या गणेश मानेंवरती अक्षरशः तुटून पडलाय. संघाची धावसंख्या आहे तब्बल 16. या धावसंख्येवरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं षटक पॉवर फोड केली जाते. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. 58 धावांचं लक्ष आहे. त्या धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. CI11 संदीप कदमची बहारदार खेळी तुम्हाला पाहायला मिळते. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील बोर्ने गावचा खेळाडू तर दुसरीकडे उरमोडी क्रिकेट असोसिएशन मधील डबेवाडीचा खेळाडू. बॅकफुटला गेले. टॅप उडवला. क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने बॉलला जज केलं. तोपर्यंत एक चिकी डाव. चितेची चपळाई आणि हरणाचा वेग देखील पाहायला मिळाला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिंगल धाव प्राप्त झाले परंतु हा बॉल विमानेनं चांगला टाकलाय गणेश मानेने. पुढचा बॉल लोअर फुलटॉसचा बॉल. फुलटॉस बनवलाय. नितीन वांगडे हिरो जाळ्यामध्ये अडकलाय. पहिलाच बॉल पेस करत असताना अगदी विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. नितीन वांगडे नित्रळ गावचा खेळाडू. लोअर फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉस बनवला. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू हवेमध्ये खेळत असताना कॅच पकडलाय. विकेटचं पतन झालंय आणि नितीन वांगडे आयकॉनिक खेळाडू माघारी येताना पाहायला मिळत आहेत. शून्याचा चष्मा घालून नितीन वांगडे बाद होताना पाहायला मिळतोय. नाराज नाखुश पाहायला मिळालाय. 17 धावसंख्येवरती पहिला गडी कोसळलेला आहे. CI11 या टीमचा. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केळवली गावचा खेळाडू सतीश जांगळे बाबू. हार्ड हिटर बॅट्समन. अटॅकिंग क्रिकेट खेळणं जाणतो. एक अर्धशतक देखील त्याच्या नावावरती आहे. बॉलला फक्त फॉलो केलं. चेंडू गॅप मधून निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आया मोके पे लगा दिया चौका. सतीश जांगळेच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त नेत्रदीपक चौकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. टप्पा ठेवला. त्यानंतर बॉलला फक्त फॉलो केलं. बॅटचा चेहरा बॅटला दाखवलाय आणि त्यानंतर बॉल गॅप मधून निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत. 58 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावा. थँक्यू. एकवीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक अक्षरशः संदीप कदमने आणि सतीश जांगळे यांनी फोडून काढलेला आहे.
21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहे आणि गतवर्षी खरं तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की सातारा ग्रामीण प्रीमियर लीग या दोन खेळाडूंनी मात्र गाजवली होती. अक्षरशः सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये बोर्ने वीर मराठा बोर्ने या टीमच्या माध्यमातून ही जोडी खेळली होती आणि अक्षरशः त्या संघाला देखील चॅम्पियन पद या जोडीने पटकावून दिलं होतं. अशी ही नामांकित जोडी मैदानाच्या आतमध्ये CI11 टीम साठी खेळताना पाहायला मिळते. एका बाजूला सतीश जांगळे स्ट्राईक एंड वरती तर स्ट्राईक एंड वरती संदीप कदम ज्याने 4 बॉल मध्ये 17 धावा बनवलेल्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज सुरेश शिंदे पहिलाच बॉल वेगाने रिलीज केलाय फलंदाजाला आणि विकेट किपरला बीट करून चेंडू पाठीमागच्या दिशेला. तोपर्यंत एक सिंगल धाव प्राप्त होते. सुरेश शिंदे बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळालेली आहेत परंतु सुरेश शिंदे अनेक स्पर्धेमध्ये जिल्हा आयकॉन म्हणून देखील खेळलेले आहेत. आयकॉन खेळाडू म्हणून तुम्हाला श्रेया स्पोर्ट टीमच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतो आणि पहिला बॉल अगदी बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल धावले. वेग चांगला होता, टप्पा देखील चांगला होता. पहिल्या बॉलवरती अगदी संदीप कदमला 4 मुंड्यात शीट केलं. बॉल क्रमांक 2 समोरच्या दिशेला केला स्टँड अँड डिलिव्हर. फटक्याला अगदी रिच मध्ये घेतलं, फोर्स केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सतीश जांगळे यांचा धमाका पाहायला मिळालाय. सुरेश शिंदे ओव्हर द विकेटने गेले होते. सरळ हाताने हा बॉल रिलीज केला. एक पाठीमागचा पाय वाकवला, पुढचा पाय थोडासा पुढे काढला, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतला आणि स्टँड अँड डिलिव्हर. सतीश जांगळेच्या बॅट मधून आलाय हा धमाका. 28 धावा धावफलकावरती. ओहो फुलटॉसचा बॉल फक्त दिशा दिले, मनगटातील ताकद बाहेर काढले. असं म्हणलं जाताना ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीच्या बळावरती सतीश जांगळेच्या बॅट मधून आलाय आणखीन एक आकाशाला कवच घालणारा दीपक पॉवरफुल षटकार. अगदी पायावरती ठेवला होता बॉल. लेग स्टंपच्या बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. बॅट मधून आवाज आला टक, बॉल निघून चालला टकाटक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 34 धावा धावफलकावरती. अक्षरशः पहिल्या 2 षटकांमध्ये सुरेश देवरे गोलंदाजांना सोलो की पळो करून सोडलेला आहे. या जोडीने 34 धावा धावफलकावरती लागलेत. आता समीकरण आहे 15 बॉल 24 धावा. सलग 2 षटकार तर आलेले आहेत. आणखीन एक षटकार आला तर षटकारांची हॅट्रिक होईल आणि 300 रुपयांचं प्राइज सतीश जांगळे यांना दिलं जाईल. ओहो गुडघा टेकून फटका खेळायचा होता परंतु बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खूप वेळानंतर हा बॉल डॉट आलेला आहे. आत्मविश्वास वाढवणारा बॉल श्रेया स्पोर्ट आणि सुरेश शिंदे यांच्यासाठी हा बॉल राहिलाय. 34 धावा धावफलकावरती परंतु मॅच सोपी बनवले CI11 टीम साठी सतीश जांगळे आणि संदीप कदमने. आकुटप्प्याचा बॉल दिशा दिले, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केले. आकाश कारंडे यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. सिंगलच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी बोलवायचे आहेत 23 धावा. मॅच जर आपण पाहिलं ना साई तर अजूनही मॅच दोन्ही संघांसाठी 50-50 मुकाबला आहे. परंतु असं म्हटलं जातं ना जो जिता वही सिकंदर. संघर्ष करावाच लागतो प्रत्येकाला. संघर्षाने भरलेली मॅच. खोला टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी मधोमध घेऊ शकले नाहीयेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव प्राप्त झाले. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 36 धावा CI11 टीमने बनवलेत परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये आता धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 22 धावा. म्हणजे पारडं जर पाहिलं ना जर कोणत्या टीमचा आहे तर CI11 टीमचा आहे. तुम्ही पाहू शकाल युनिक लाईव्हच्या माध्यमातून श्रेया स्पोर्ट विरुद्ध CI11. आता 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. अर्थातच CI11 मुंबईचा राजा गणेश गल्ली CI11 त्या टीमचं नाव आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल श्रेया स्पोर्ट ही टीम आहे. दीपक दादा साळुंके जे शेंबडी गावाला बिलॉंग करतात त्यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला उरमोडी परिसरामध्ये केळवली गावाला जे बिलॉंग करतात अक्षय जानकर त्यांच्या संघ मालकीचा संघ आहे मुंबईचा राजा गणेश गल्ली CI11 त्या टीमचं नाव आहे. एकीकडे दीपक दादा साळुंके यांच्या मुलीचं नाव आहे श्रेया आणि श्रेया स्पोर्ट या नावाने त्यांचे शॉप देखील आहे. त्या संघाचं नाव दीपक दादा यांनी श्रेया स्पोर्ट दिलेलं आहे. परंतु दुसरीकडे पाहिलं तर CI11 अक्षय दादा जानकर यांच्या पत्नीचं नाव आहे सिया आणि त्याच नावाने या टीमला नाव देखील दिलंय. परंतु बॉल निघून चाललाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल धाव प्राप्त झाले.
37 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल 11 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 21 धावा. मॅच अजूनही 50-50 आहे. ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये साहिल देवरे वाघवाडी गावचे आहेत. साहिल देवरे त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय. चेंडू हवेमध्ये केलाय. कॅच पकडावी लागेल विकेट किपर मनोज कदमला आणि हो मोक्याच्या क्षणी विकेट मिळवले. आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरलेले आहेत. रंगत निर्माण झाले, ट्विस्ट निर्माण झाले आणि आता इथून पुढे या मॅचला कलाटणी देखील निर्माण होऊ शकते. अकोट टप्प्याचा बॉल थोडेसे शफल झाले होते. चेंडू हवेमध्ये केला. विकेट किपर मनोज कदम यांनी हाताची ओंजळ केली. अलगदपणे कॅच पकडलाय आणि सतीश जांगळे देखील बाद झालाय. सतीश जांगळे यांनी चांगली बॅटिंग केली. 6 बॉल मध्ये 17 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 2 षटकार आले आणि 1 चौकार. 283च्या स्ट्राईक रेटने मात्र धावा बनवलेत, परंतु अजूनही मॅच फसलेली आहे. आता 10 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावा बनवायच्या आहेत. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती असं म्हटलं जातं. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सांडवली गावचा खेळाडू अजय केरेकर, ज्या खेळाडूच्या नावावरती एक अर्धशतक देखील आहे या सीझन मध्ये सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधून खेळत असताना, आणि तोच इन्फॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता पुढीलच 15 दिवसांमध्ये सातारा ग्रामीण प्रीमियर लीग आहे आणि त्या प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून अजय केरेकर यांची वर्णी देखील लागली. परंतु पहिलाच बॉल पेस करत असताना अगदी कानाच्या बाजूने हा बॉल निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता. या मॅच मध्ये आता खरं रंग कोणी भरलेत ना तर वाघवाडीच्या साहिल देवरे यांनी 3 बॉल हाताळलेत. अवघे 1 धाव खर्च केले, 1 विकेट देखील मिळवले. असं म्हटलं जाताना कष्ट एक अशी गुरु किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. आता इथून पुढे नशिबाचा दरवाजा उघडवायचा असेल ना तर गोलंदाजांना चांगली मेहनत घ्यावीच लागेल. टप्प्याचा बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिजन सीमा रेषेच्या पलीकडे नशिबाचा आणि संघर्षाचा चौकार अजय केरेकरच्या बॅट मधून आलाय. मोक्याच्या क्षणी चौकार CI11 टीम साठी. फटका चांगला खेळला होता. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागली. बॅटच्या स्टिकर वरती बॉल आदळलाय आणि त्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेला जाताना पाहायला मिळाला. 41 धावा धावफलकावरती. आपटलेला बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये पाठवलाय. गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. लागोपाठचे 2 चौकार आले. त्यानंतर पुन्हा एकदा मॅच बनवले CI11 ने. मॅच कधी CI11 कडे जाते तर कधी मॅच श्रेया स्पोर्ट कडे जाते. मॅच मध्ये खरं तर रंगत देखील भरले जात आहेत. पण असं म्हटलं जातं ना देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्या रेषेमध्ये रंग स्वतःला भरायचे असतात. या मॅच मध्ये देखील रंग भरायचे असतील ना तर गोलंदाजाला आणि फलंदाजाला मेहनत करावीच लागेल. आता येणारे बॉल आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. निर्णायक बॉल. हा बॉल आपटलेला बॉल आहे. पंचांचा कॉल नो बॉल. हात बाहेर काढलाय. आता एक सिंगल धाव मिळेल. आता 7-12चं समीकरण. हा 7-12चा उतारा कोणत्या टीमच्या नावावरती लिहिला जाईल, श्रेया स्पोर्ट की CI11? 7-12चं समीकरण आहे. आपल्या उभ्या आयुष्यामध्ये 7-12चा खाते उतारा देखील महत्वाचा असतो. कोणाला घर खरेदी करायला, कोणाला जमीन खरेदी करायला, परंतु इथे 7-12. चेंडू हवेमध्ये खेळलाय. फ्रीडचा बॉल आहे. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणी 2 धावा पूर्ण केलेत. आणि आता अखेरकार संदीप कदम यांच्याकडे स्ट्राईक आले. ज्या खेळाडूला लवकर स्ट्राईक मिळत नव्हती त्या खेळाडूला आता स्ट्राईक आले. आणि आता समीकरण आहे येणारे बॉल 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 10 धावा. संदीप कदमने 7 बॉल मध्ये 19 बनवलेत. अजय केरेकरने 5 बॉल मध्ये 10 बनवलेत. आता 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने भरलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. आता टीम मीटिंग बोलवलेली आहे श्रेया स्पोर्ट या टीमने. कोणत्या गोलंदाजाला
प्राचारण केलं जाईल. कोणता खेळाडू असेल की 6 बॉलमध्ये 10 धावांचा बचाव करेल. परंतु दुसऱ्या बाजूला CI11 चांगल्या फॉर्म मध्ये आहे. संदीप कदम या मॅच मध्ये त्याने धावांचा रतीब देखील रचलाय आणि तो स्ट्राईक एंडला राहील. 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. कॅडनेक्स कंपनी आयोजित कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 दिवस क्रमांक 1 चा थरार. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या दरम्यान. 48 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला 6 बॉल 10 धावांची गरज आहे आणि 6 बॉलमध्ये 10 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती तेजस पोपळकर, उरमोडी परिसरातील पोपळकरवाडी गावचा खेळाडू. प्रचंड क्रिकेटचा अनुभव ज्याच्या गाठीशी आहे. ओल्ड इज गोल्ड. जिथे पहिलाच बॉल कोला टाकलेला बॉल ऑलराऊंड कार्पेटच्या साहाय्याने खेळला. 1 धाव पूर्ण केले. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही. एकच धाव. परंतु 6 बॉलमध्ये 10 धावांचा बचाव करण्याची ताकद, क्षमता तेजस पोपळकर या खेळाडूकडे आहे. फिरकीचे जादूगार आहेत. अनेक वेळा पोपळकरवाडी या टीमला अशा परिस्थितीतून त्यांनी बाहेर काढलंय. परंतु आज श्रेया स्पोर्ट या टीमला त्यांना बाहेर काढायचं आहे. फुलटॉचा बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चुकी. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. गलपान पानाला तारा नाही. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षाचा आणि नशिबाचा चौकार. कभी कभी झुकना पडता है यारो. पहा टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी ऑलिम्पिकच्या कार्पेटच्या साईने आला होता. परंतु एक नैसर्गिक अडथळा, नशिबाची साथ होती CI11 ला. दगडावरती बॉल पडला आणि त्यानंतर बॉल अगदी उंचावरून उडून गेलाय आणि पांडुरंग शिंदे यांना तो बॉल समजलाच नाहीये. आता येणारी बॉल आहे 4 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 5. कमी गतीचा बॉल. इथे पहा काय घडलं. डायरेक्ट हिट. यस, विकेटचं पतन. मोक्याच्या क्षणी विकेट आले. आता CI11 संघ पूर्णपणे अडचणीच्या पेचामध्ये सापडलाय, कारण की संदीप कदम हा खेळाडू बाद झालाय. आता येणारे बॉल आहेत 3 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 5. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जेने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाही से लिख के कभी पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधूरे नहीं होते. संदीप कदम 8 बॉल मध्ये 20 धावा बनवून माघारी परतलाय. मोक्याच्या क्षणी श्रेया स्पोर्ट या टीमला मात्र विकेट मिळाले. खरं तर जिथे चूक झाली नसती ना, तिथे चौकार आला नसताना तर ही मॅच पूर्णपणे फसली असती CI11 या टीम साठी. कारण तेजस पोपळकर असा खेळाडू आहे की अशा परिस्थितीमध्ये पोपळकर वाडी टीमला अनेक वेळा त्याने जिंकून दिलाय. बोटांची जादू, बोटांमधून जादू करत असताना बॉल फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे अगदी ठासून भरलेली आहे. असा तेजस पोपळकर वाडी गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आहे. येणारे बॉल 3 धावा बनवायचे आहेत 5. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही फसलेली आहे, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता स्वतः कॅप्टन CI11 टीमचा राकेश गाडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मॅच अजूनही सोडायला तयार नाहीये श्रेया स्पोर्ट. स्ट्राईक एंड वरती राकेश गाडगे, पारांबे गावचा खेळाडू. कमी गतीचा बॉलला फॉलो केले. क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट. एक सिंगल धाव घेतली. आता 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. आता 2 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. रात्र नाही, स्वप्न बदलते. दोन बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. रात्र नाही, स्वप्न बदलते. दिवा नाही, वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. कोणत्या टीमची वेळ बदलणार. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंड वरती सांडवली गावचे अजय केरेकर, नॉन स्ट्राईक एंड वरती पारांबे गावचे राकेश गाडगे, तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज पोपळकर वाडीचे तेजस पोपळकर.
मैदानाच्या आतमध्ये अगदी रफ अँड टफ मॅच, पैसा वसूल मॅच. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. फुलटॉसचा बॉल उचललाय, फेकून दिलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आशेचा किरण होता अजय केरेकर, त्याच्या बॅट मधून आलाय धमाकेदार विजयाचा षटकार. विजयाचा कोंडी फोडणारा षटकार ठोकला अजय केरेकरने. आशेचा किरण होता अजय केरेकर, म्हणूनच तो या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅट मधून अर्धशतक देखील आलेला आहे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आणि हा सामना जिंकलेला आहे CI11 या टीमने. 7 विकेटने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. ज्या खेळाडूने मात्र जबरदस्त बॅटिंग केली आणि चांगली गोलंदाजी देखील केली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार खरं तर 2 कॅचेस ज्या खेळाडूने पकडले आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली असताना मॅच अगदी दडपणाखाली होती आणि शेवटच्या बॉलवरती त्याने एक षटकार ठोकला. असा अजय केरेकर ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला अजय केरेकर, आपण या 8 बॉलमध्ये 17 धावा ठोकल्या, कॅच देखील त्याने पकडले आणि संघमालक अक्षय जानकर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आहे अजय केरेकर यांना. या अजय केरेकर प्लीज आपण या. थँक्यू. अजय केरेकर ठरले सामनावीराचा मानकरी आणि पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो दिलीपजी देवरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ असते या ठिकाणी सामनावीरची ट्रॉफी देऊन आपण त्याला सन्मानित करूया. जय केरेकर ठरलाय सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच टायटल देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करूया. दिलीपजी देवरे साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी सामनावीर टायटल दिले जाते.